प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशीही भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा बोरघाटात वाहनांचा ओघ इतका प्रचंड आहे की अमृतांजन ब्रिजपासून ते थेट खोपोली एक्झिटपर्यंत सुमारे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची गती पूर्णपणे मंदावली असून तासनतास एकाच जागी अडकून पडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या वाढलेल्या वाहनसंख्येमुळे ही परिस्थिती ओढावली असून त्यातच काही अवजड वाहनांनी लेनची शिस्त मोडल्याने या कोंडीत अधिकच भर पडली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलीस दर 15 मिनिटांनी वाहतुकीचा ब्लॉक घेऊन टप्प्याटप्प्याने वाहने पुढे सरकवत आहेत. मात्र वाहनांची संख्या कमालीची वाढलेली असल्याने रस्ता मोकळा होण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा परिणाम मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरही झाला असून बोरघाटातील अंडा पॉईंटजवळ वाहने अडकून पडली आहेत. घाटात चढण असताना तासनतास इंजिन सुरू राहिल्याने अनेक गाड्या गरम होऊन बंद पडत आहेत, ज्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच वाढला आहे. एक्सप्रेसवेवरील गर्दीमुळे खोपोली शहरातही वाहतुकीचा खोळंबा झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उतरले आहेत. सध्या पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.